येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या नावाचा पण मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की मोहसिनभाईंनी मागच्या वर्षी सुद्धा मी या कार्यक्रमाला येऊन गेले होते, याही वर्षी कार्यक्रम गेलेला आहे आणि ज्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ते कार्यक्रम करतात खरंच अतुलनीय कार्यक्रम आहे. का माहितीये का? कारण शेवटी हा मुलांशी निगडीत कार्यक्रम आहे. ज्या मुलांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, ज्या मुलांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, अशा मुलांबरोबर ते उभे राहतात. अंधेरी पश्चिम येथील लोकप्रिय माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांच्या मार्फत समाजासाठी उपयुक्त अशा विविध भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन नियमितपणे केलं जातं. त्यांच्या खिदमत संस्थेच्या वतीनं गेल्या 20 वर्षांपासून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, सामूहिक विवाह सोहळे आणि रक्तदान शिबिरं यांसारख्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या उपक्रमामध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील अंतर्भूत आहे. आज पार पडलेल्या कार्यक्रमात 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसंच त्यांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माजी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री आणि खासदार वर्षाताई गायकवाड ह्या होत्या. आपल्या भाषणात त्यांनी सरकारी शैक्षणिक घोटाळ्यांवर जोरदार हल्ला करत सरकारचा निषेध केला. बिलकुल आम्ही त्याच वेळेला पण भूमिका मांडली होती जेव्हा सरकारने असा निर्णय घेतला की 1 किलोमीटरच्या मध्ये ज्या वेळेला शासकीय आणि लोकल बॉडीचं जर एखादं हे असेल स्कूल तर त्या ठिकाणी द्यायचं नाही म्हणून. मुळातच आमचा विरोध यासाठी की प्रत्येक मुलाला अधिकार आहे शिक्षण घेण्याचा. फक्त परिस्थितीमुळे तो मुलगा शिक्षणापासून बाजूला राहू नये ही भूमिका आम्ही सातत्याने मांडलेली आहे. म्हणून RT हा जो कायदा आणला काँग्रेसच्या काळामध्ये, कारण शिक्षणाचा अधिकार हा सर्वांमुळे असला पाहिजे आणि 8वीपर्यंत शिक्षण हे सर्वांना मोफत मिळालं पाहिजे ही भूमिका त्यावेळी काँग्रेसने मांडली होती आणि म्हणून आम्ही विरोध केला त्याला. आणि आता हायकोर्टामध्ये ती केस आहे. दुर्दैवाने हायकोर्टाने निर्णय देऊन सुद्धा राज्य सरकारने त्याचं अजूनही कुठल्या तऱ्हेचं पालन केलेलं नाही. या पूर्ण म्हणजे शाळा सुरू होऊन जवळपास 1.5 महिना झाला, अजून काही RTच्या बाबतीत लिस्ट झालेलं नाही डिक्लेअर, मग त्याचे पैसे कसे त्याबद्दल काही निर्णय नाही. त्यामुळे एका तऱ्हेने सांगायचं झालं तर विविध योजनांची अनाउन्समेंट करायची, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायच्या की आम्ही हे करणार बहिणीच्या नावाने, भावाच्या नावाने, जिजाजीच्या नावाने, फुफीच्या नावाने, आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचे पैसे आहेत ते पैसे द्यायचे नाही, सामाजिक योजना बंद करायच्या आणि एका तऱ्हेने खोटं बोलायचं. ही शिंदे आणि फडणवीस सरकारची सगळ्यात मोठं आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने विरोध करतो. आज या ठिकाणी मोहसिनभाई हैदर आणि सुफियान आणि मेहरजीने हा कार्यक्रम ठेवला होता खिदमत फाउंडेशनच्या वतीने. आमचा प्रयत्नच आहे की विद्यार्थ्यांना सक्षम बनवलं पाहिजे तर देश सक्षम बनवू. आणि तुम्ही मोठ्या अनाउन्समेंट करत चाललाय की ही योजना ती योजना आम्ही त्याच्या क्रेडिट घेणार, तुम्ही कटआउट लावले. पण मला त्यांच्या आंदोलनात सुद्धा प्रश्न विचारायचा आहे. तुमचे RTचे पैसे गेलेले नाहीयेत, तुमच्या मुलांचे फेलोशिपचे पैसे गेलेले नाहीयेत, तुम्ही मुलांना कुठल्याही त्याच्या सुविधा देत नाहीत. जे 35 आयटम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे ते विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीयेत. मग अशा वेळेला तुम्ही कसल्या गोष्टी अनाउन्समेंट करताय? जी पूर्वीपासून चाललेल्या स्कीम बंद करण्याचं काम तुम्ही करताय आणि खोटे आश्वासन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे. म्हणून मी आजच सांगितलं की लाडली बहीण आणि लाडला भाऊ कधी आहे मला माहित नाही, पण लाडला मित्र मात्र मधल्या काळापासून आलेलं आहे. ज्या तऱ्हेने पूर्ण मुंबई अडाणीला द्यायला काम चाललेलं आहे, मुंबईच्या सगळ्या मोठ्या जमिनी अडाणीला द्यायचं काम चाललेलं आहे आणि आम्ही त्याच्याविरुद्ध लढाई लढत आहोत. कारण शेवटी मुंबई राहिली पाहिजे आणि आमचा विद्यार्थी राहायला पाहिजे, यासाठी येणाऱ्या काळात लढावं लागेल. त्याचबरोबर माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि अंधेरी पश्चिम येथील भावी आमदार म्हणून त्यावर महत्त्वाची माहिती दिली. एक म्हणतो सर्वात शेवटी प्रश्न की आता ज्या पद्धतीने मोहसिन हैदर मागील 25-30 वर्षापासून काम करत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या नावाचा विचार होत होता. असं आहे की आता त्या प्रश्न आता पहिलं तिकीट कशा मिळलं त्याच्यावरती आणि पुढे त्याचा विचार केला जाईल. पण मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की मोहसिनभाईंनी मागच्या वर्षी सुद्धा मी या कार्यक्रमाला येऊन गेले होते, याही वर्षी कार्यक्रम गेलेला आहे आणि ज्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ते कार्यक्रम करतात खरंच अतुलनीय कार्यक्रम आहे. का माहितीये का? कारण शेवटी हा मुलांशी निगडीत कार्यक्रम आहे. ज्या मुलांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, ज्या मुलांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, अशा मुलांबरोबर ते उभे राहतात. मोहसिन हैदर यांनी देखील महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थी म्हणजे जे कौतुक करायलाच पाहिजे म्हणून असा आपण प्रोग्राम ठेवतोय, दरवर्षी ठेवतोय आणि आपला संपूर्ण मित्रमंडळी वगैरे भरपूर उत्साहानं हे सादर करतोय. म्हणजे काय आपल्या विभागातला एक चांगला मार्क घेतलेला मुलं म्हणजे विशेष कुठेतरी प्रोत्साहन करा म्हणून असा प्रोग्राम आपण ठेवतोय आणि आपले प्रयत्न असतात की जेवढे मुलं ते आले सर्व कुठेतरी कॉलेजला ॲडमिशन व्हावे ह्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतोय. म्हणजे एज्युकेशन फार महत्त्वाचं आम्हाला माहिती आहे. विशेष करून आपण मागास वर्गीय किंवा मागास समाजचे लोक आहेत त्यांना किती महत्त्वाचे एज्युकेशन आहे ते दाखवायसाठी एखादा असाचा प्रोग्राम ठेवतो आपण आणि भरपूर यश मिळतात. म्हणजे दरवर्षी बघा आपण पूर्ण आणि विशेष करून पावसाळ्यात
असा प्रोग्राम पावसाळ्यात ह्या काळातच प्रोग्राम ठेवावे लागतात आणि अंधेरी पश्चिमला ह्यापेक्षा मोठा हॉल नाही, दुर्दैव आहे. असलं तरी तिथं ठेवलं तरी अरे बरं, गचागच भरलेले आहेत. आणि दरवर्षी 10वीचा विशेष करून एक कॉम्पिटिशन तर वाटतं त्याने की बाई कुठेतरी आपल्याला इथे येऊन सर्टिफिकेट भेटणार आहेत, प्रोत्साहन होत आहेत, म्हणून फार अभ्यास करू आपण आणि कुठेतरी एक चांगला मार्क घेऊ असा एक प्रयत्न असतात. आणि कॉम्पिटिशन सारखा एक वातावरण अंधेरी पश्चिमला दिसून येतं. म्हणजे ते गव्हर्नमेंटचं शिक्षण मंत्री असू द्या की राज्य सरकार नाही ते केंद्र सरकार, त्याचं कुठेतरी आला घातल्याची गरज आहे. म्हणजे एवढे प्रयत्नाने तयारी करतात आणि शेवटी कळतात का पेपर फुटल्यात, परत एक्झाम द्यावे लागेल. हे शोकांतिक आहे, हा शोकांतिक आहे. आणि आम्ही विशेष करून आमच्या पक्षाचाही युथ वगैरे रस्त्यावर उतरून याचा विरोध भरपूर केला, पूर्ण भारतवर्षात केला, राहुल गांधीने सुद्धा केलं. म्हणजे एखादा एवढे तयार करून त्यांना जरा कळलं की बाई आमचा फुटलाय म्हणून परत एक्झाम द्यावे लागेल, शोकांतिक आहे आणि आम्ही निषेध करतोय ना. बघा, विशेष करून महाराष्ट्र राज्याचा बघितलं, आता बघा आरटीचं बघा ना काय झालं, आरटी बंदच करून टाकली. आता कोर्टाने बोललं की परत तुम्ही आरटी सुरू करा आणि जे कार्यकाल भेटले प्रायव्हेट शाळेला ते पूर्ण भरून टाकले ते मुलं वगैरे. तर गोरगरीब असं कुठे जाणार. आरटी म्हणजे बघा, हे आमचं गव्हर्नमेंट असताना सोनिया गांधीजी, मनमोहन सिंगजी आरटी आणलं, राईट टू एज्युकेशन. म्हणजे ते एकदम गोरगरीब, जेवढे श्रीमंत लोकात शिक्षण घेतो तेवढे गोरगरिबांना पण एक हक्क मिळाले पाहिजे तिथे कॉम्पिटिट करायला, तेच शाळेला शिक्षा घ्यायचा म्हणून प्रायव्हेट शाळेचा हा संधी सुरू करून दिले. आणि आता बघा तो पण बंद करायचा प्रयत्न चालू आहे. तर सामान्य नागरिक याचा विरोध का करत नाही, तो मुद्दे विषय आहे. मुख्य म्हणजे राज्य सरकार एज्युकेशनला, हेल्थला, आता मुंबई महानगरपालिका बघा, एखादा हॉस्पिटलला गेला तरी बघा, आता कुठल्या तरी शाळा आज परिस्थिती आहे की म्युन्सिपल शाळेला सुद्धा ऍडमिशन भेटत नाही. म्हणजे असा भरपूर परिस्थिती, कुठेतरी प्लॅनिंग व्हायला पाहिजे. प्लॅनिंग नसल्यामुळे हे प्रॉब्लेम झालं. म्हणजे महत्वाचं आहे. आणि आरटीईचा पण 8वीच्या नंतर काय, 8वी पास झाल्यानंतर 9वीला कुठे जायचं, 10वीला कुठे जायचं, कुठे प्लॅनिंग आहे, कुठेतरी मशिनरी एज्युकेशन ना. कॉर्पोरेशनचं म्हणणं आहे की हे स्टेट गव्हर्नमेंटचं लोक होतं, स्टेट गव्हर्नमेंटचं म्हणणं कॉर्पोरेशनचं काम आहे आरटीईचं. म्हणजे 8वीच्या नंतर कुठे जाणार मुले, हे सब फार महत्वाचे आहे. तर कुठेतरी याच्यात ह्या निर्देशाने सरकारला काम करावे लागेल. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी खासदार वर्षा गायकवाड आणि मोहसिन हैदर यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त केले. खुशी हुई इस बारे में कि मैंने अपने मम्मी को इतना मतलब ऐसे ऊंचा फील कराया और मैं आगे जाके भी और ऐसा ही करना चाहूँगा. हो, छान वाटलं मला. मुलांनी एवढे म्हणजे पर्सेंटेज आणले, म्हणजे मेहनत करून आणले. मग पुढे पण आता असंच माझी इच्छा आहे की करू माझा मुलगा. उनको ही थैंक करना चाहूँगा. थैंक यू. खूप छान वाटतंय. आज आमचा एवढा मोठा सत्कार झाला, त्यामुळे खूप छान वाटतंय. आज जे यश भेटलं मला त्याचं कौतुक झालं. मुलांना मोहसिन हैदर यांनी म्हणजे शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात आणि देत राहतील. माझ्या मोठ्या मुलीलाही 2 वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे मदत केली होती आणि ते नेहमीच मदत करतात. वर्षा गायकवाड ताईंनी पण खूप छान मार्गदर्शन केले. मोहसिन हैदर यांचे आभार. अनमूल्य जो मान सन्मान मिळाला एवढ्या मोठ्या स्टेज होती त्या संदर्भात काय? मुलीला मान सन्मान मिळाला तर अभिमान तर नक्कीच आहे. मुलीच्या नावाने आम्ही ओळखलं जातो, ह्याच्या पलीकडे आणखी वेगळा काय पाहिजे. अल्हम्दुलिल्लाह जो भी हुआ, मेरे माँ बाप ने मेरा बहुत साथ दिया. उनके सपोर्ट की वजह से अल्हम्दुलिल्लाह आज आगे बढ़े. और ये जो सर्टिफिकेट और ये जो चीज़ है, गिफ्ट है, वो मोहसिन हैदर की तरफ से अल्हम्दुलिल्लाह उनके लिए भी मैं बहुत ज़्यादा थैंकफुल हूँ. शुक्रिया उनका भी और मेरे माँ बाप का भी बहुत बहुत शुक्रिया. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई.